तर आज आपण बघणार आहे दख्खनचा राजा श्री केदारलिंग ज्योतिबा देवस्थानाचा इतिहास। उत्तरेचा देव दक्षिणे आला, दक्षिणे केदार नामे पावला। अंदाजे 1500 वर्षपूर्वी बांधलेलं असं हे ज्योतिबा देवाचं मंदिर। उत्तरेमध्ये जे केदारनाथ आहे ते तिकडून इकडे आपल्या मायनाक पर्वतेमध्ये आले। त्यावेळेस इथे रत्नासूर नावाचा एक असुर होता आणि त्याचा वध करून ह्या वाडीला नाव वाडी रत्नागिरी असं देण्यात आलं। उत्तरेचा देव दक्षिणेला आला म्हणून ज्योतिबाला आपण दख्खनचा राजा म्हणतो। डोंगरावरती गुलाबी रंगाची फुलं भरपूर असल्यामुळे ह्याच गुलाबी रंगाला प्रेरित होऊन विजयाचं प्रतीक म्हणून गुलाल उधळायची प्रथा इथं पडली। आणि चांगभलं हा ज्योतिबाचा गजर आहे। महालक्ष्मीने कोल्हापूरवरून ज्योतिबाला अनवाणी पायाने साखळ घातली होती आणि त्यांचे ऐकून ज्योतिबा ह्या पर्वतामध्ये स्थापन झाले। नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये वेगवेगळ्या विधीप्रमाणे पूजा बनवली जाते। ज्योतिबाची यात्रा ही शुद्र पौर्णिमे वेळेस असते आणि त्यावेळेस देशभरातून लोक इथं येतात। आणि रविवार म्हटलं तर कोल्हापूरकर हमखास ज्योतिबाचं दर्शन घ्यायला येतोय। तर हा होता दख्खनचा राजा श्री केदारलिंग ज्योतिबा देवस्थानाचा इतिहास। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की मला सांगा। नेक्स्ट कोणत्या देवस्थानाचा इतिहास बघायला आवडेल हे पण कमेंट करा।